नाविन्यपूर्ण निवडणूक ठरली. तशी नगरपालिकेची निवडणूक एक नाविन्यपूर्ण ठरली. विविध विचाराची विरोध असणारी लोक एकत्र आली. तशा पद्धतीनं याही निवडणुकीमध्ये हे चित्र पाहायला मिळते. त्यामुळं निश्चितच तालुक्यातील जनतेला, राज्यातील जनतेला या निवडणुकीबद्दल एक वेगळं कुतूहल आहे. हे सर्व गोष्ट आम्हाला मान्य आहे. आलेल्या या परवाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान आम्ही सर्वांनी जाहीर केलं होतं की जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आम्ही आघाडीच्या वतीने निवडणूक लढू. परंतु काही कारणास्तव, ते कारण मला आता आजही आपल्यासमोर सांगता येत नाही, पण काही कारणास्तव आमच्या आघाडीतलं असलेलं एक पक्ष आमच्यासोबत राहिला नाही. त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या कमल चिन्हावरती जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लढवण्याचा निर्णय हा श्रेष्ठींनी घेतला. इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सगळ्यांनीच एकत्र येऊन घेतला आणि आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इंदापूर तालुक्यातील सर्व गण आणि गटामधून आमचे सगळे उमेदवार यांचे AB फॉर्म या ठिकाणी देण्याकरता आलेलो आहोत. AB फॉर्म सबमिट केलेले आहेत. उद्याच्या 4 तारखेला होत असलेल्या या निवडणुकीमध्ये 5 तारखेला होत असलेल्या या निवडणुकीमध्ये ताकदीनं भारतीय जनता पार्टीचं पॅनल या निवडणुकीत उतरेल. समोर कोण आहेत, काय आहेत, कसे आहेत याची तमान बाळगणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आमचा आक्रमक पद्धतीने या निवडणुकीमध्ये या ठिकाणी मतदारांच्या समोर आम्ही जाणार आहोत. मतदारांना आत्ताची जी परिस्थिती, या परिस्थितीच्या विषयावरती कौल मागणार आहे. नगरपालिका निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने कृष्णानी महाआघाडी एकत्र करून पूर्वी माने असतील, तुम्ही असताल, विजय पाटील एकत्र. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यावेळी सक्षम पराभव झाला. साहजिकच आता राज्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे माजी मंत्री एकत्र येते. सर्व राज्यात ह्या गोष्टीची चर्चा आहे. एक बाबत नाव ठेवू शकते. आजीबाजी आता शेवटी कसं आहे की त्याही निवडणुकीमध्ये आम्ही टोकाचे विरोधक एकत्र आलेलं कदाचित लोकांना आवडलं नसेल. तसंच या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत तसं या तालुक्यातल्या लोकांना आवडेलच असे मला काही वाटत नाही. त्यामुळे शेवटी जनता जनार्दन आहे, त्याच्यावरती निर्णय घेणार. आजी माजी मंत्र्यांच्या दोन्ही मुलांना या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये उमेदवारी. आता यामध्ये असं आहे की भारतीय जनता पार्टीचा जर इतिहास पाहिला तर तुम्हाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि अनेक मान्यवर नेते असतील, यांच्या घरात काही राजकारणात कोणी होतं असं काही चित्र नाही. त्यामुळे या पार्टीचा असलेला मूळ हेतू हा ही जी घराणेशाही आहे त्या घराणेशाहीला विरोध असेल आणि सर्वसामान्य जनतेच्या हातामध्ये लोकशाही जर सोपवायची, देश जर सोपवायचा असेल तर या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये निवडणूक ही प्रक्रिया महत्त्वाची आहे. तर या निवडणूक प्रक्रियेमध्ये सामान्य मतदार जो आहे तो सर्वसमावेशक आहे. तसा कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी देणं गरजेचं आहे असं आमच्या भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे. त्यामुळं इंदापूर तालुक्यात आता एक जण उभं करतोय मुलीला, एक जण उभं करतोय मुलाला, मंत्री पण उभं करतात मुलाला. तर 8मध्ये जर 3 जागा ह्या घराणेशाहीकडे जात असतील तर समोरची लोक घराणेशाहीकडं झुकलेत असं म्हणायला या ठिकाणी वाव आहे. आणि घराणेशाही कुठल्या व्यक्तिगत मुलांबद्दल आमचा काही आकस असण्याचं कारण नाही. त्यांची मुलं तशी आमची मुलं आहेत, ही मुलं ही मुलंच आहेत. परंतु राजकारणामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही इतके कार्यकर्ते तुम्हाला मोठे करत असता, 30-30, 40-40 वर्ष तुमच्यासाठी झटत असतात, तर त्यांच्यापैकी त्यांना बाजूला ठेवायचं आणि स्वतःच्या घरातल्या मुलाला उमेदवारी द्यायची, ही काय परिस्थिती बरोबर वाटत नाही. लोकांना ते पटेल असं मला काही वाटत नाही. दादा, आता तुम्ही जसं म्हणाला की काही अडचण होती ती मला सांगितलं, ज्यामुळे आघाडी तुटली. आघाडी तुटली खरं, मात्र ज्यावेळी तुम्ही आणि हर्षवर्धन पाटील एकत्र होता, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसवर तुटून पडत होता. आता हर्षवर्धन पाटील समोर आहेत, आता कसा आरोप करायचे? शेवटी आता भारतीय जनता पार्टीमध्ये मागच्या 4-5 दिवसापूर्वी प्रवेश केला.
मी जिथेही राहतो तिथं प्रामाणिकपणाने काम करतो आणि काही वैचारिक पातळीवरती मी बोलतो. या तालुक्याच्या असंख्य प्रश्नावरती आवाज उठवणारा मी कार्यकर्ता. या तालुक्यामध्ये मी जरी सत्ताधारी पक्षातून इथं काम करत होतो तर इथं काय काय उणिवा होत्या, किती लोकांचे किती प्रश्न होते याची जाण आणि जाणीव आम्हा सर्व लोकांना या ठिकाणी आहे. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये असेल किंवा इथून काळच्या आगामी काळामध्ये असेल, हे ज्या पद्धतीचं तालुक्यामध्ये विकासाचं काम असेल, काही जो विचार आहे, अन्यायाविरोधात संघर्ष आहे, अशा अगणित प्रश्नावरती सातत्यानं आम्ही आवाज उठवणार आहोत आणि त्याचाच विषय या निवडणुकीमध्ये देखील मांडणार. ठोस मुद्दे कोणते घेऊन जाणार? पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, स्वच्छ पाणी असेल, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, तरुणांच्या हाताला काम असेल, एक तेच मुद्दे गुळगुळीत झालेले आहेत. काम शिकण्यामध्ये कामं कुठे झालेली नाही. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आम्हाला अशा सगळ्या प्रश्नावरती ठोस भूमिका घेऊन जावं लागतं. 22 गावाचा पाण्याचा प्रश्न पुन्हा निवडणुकीत चर्चेत येणार, कारण प्रत्येक निवडणूक त्याच मुद्द्यावरती होती. 22 गावाचा प्रश्न आहे, तसं इतरही अनेक प्रश्न आहेत. त्या सगळ्या प्रश्नावरती आम्ही आमची भूमिका मांडत जाणारच आहोत. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तुम्ही जिल्हाध्यक्ष आहे. आता सध्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी अशी एकूण लढत होती. कसं चित्र पाहता, कारण तुमचा संपूर्ण जिल्ह्याचा अभ्यास आहे, जी चुरस निर्माण झालेली आहे, कोणाचा झेंडा फुटतो, काय वाटतं तुम्हाला सध्या? येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की ज्या पद्धतीनं इंदापूर तालुक्यात उठाव झाला, एक माझ्यासारखा कार्यकर्ता इथून स्वाभिमानानं बाहेर पडला, स्वाभिमानानं उभं राहिला, समाज मागे येतो असं माझा अनुभव आहे. तर इतर तालुक्यात सुद्धा असे स्वाभिमानी असंख्य कार्यकर्ते आहेत आणि हे सगळे जण बाहेर उभे येतील. समजा काही लोक काही दिवस बाहेर नाही आले तर आतून मदत करतील, पण उद्याच्या पुणे जिल्हा परिषदेवरती भारतीय जनता पार्टीचा युतीचा झेंडा तुम्हाला पाहायला मिळेल. दादा एक आज उमेदवारी जी आहे ती दाखल झाली, वेळ संपली, सगळं झालं, तुम्ही पक्षातून बाहेर पडला आणि ज्या पद्धतीने तुम्ही आव्हान दिलेलं आहे दत्तात्रय भरणेंना अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसला, या निवडणुकीत त्यांच्या पाठात किती मोहरे काढायला लागले? कारण आतापर्यंत उमेदवारातून बाहेर आले नाहीत. काय नेमकं चमत्कार दाखवला आहे, काय झालंय? बरेच चेहरे काढायला लागले नसतं. कोण कोण ठोस चेहरे आहेत? असं आहे की अनेक कार्यकर्ते नाराज होते, ते त्यांच्या कार्यपद्धतीवरती नाराज होते आणि नाराजी उघडपणाने बोलून दाखवून बाहेर पडण्याचं सामर्थ्य कमी लोकांमध्ये असतं. त्यातले काही लोक समजा आमच्या बरोबर येतील आणि जे समजा आज नको पुढं बघू अशी भूमिका असणारे असंख्य कार्यकर्ते ते नंतरच्या काळात येतील. पण या निवडणुकीत तुम्हाला मतदार बाकी चमत्कार केलेला, तुम्हाला मतदारांनी चमत्कार केलेला पाहायला मिळेल. अशा पद्धतीचं वातावरण मला स्वतःला या ठिकाणी फिरताना अनुभवणार मिळतंय. दादा, खऱ्या अर्थाने लढत ही महायुतीतील पक्षाची होती, राष्ट्रवादी महायुतीतील पक्षाची होती. टीका टिप्पणी ही टोकाची राहणार आहे, कारण वरिष्ठ पातळीवर वेळोवेळी सांगण्यात आले की टीका टिप्पणी टोकाची नसावी, कारण मैत्री संधी नाही. अशा पद्धतीची लढण्याची मैत्रीपूर्ण लढतच आहे ना, पण लढतीमध्ये असताना जी वस्तुस्थिती ती मांडायची नाही का, ती दडवायची. ही वस्तुस्थिती ती मांडली गेलीच पाहिजे. ह्या तालुक्यामध्ये काय असावं, काय नसावं, काय कमी काय जास्त हे सगळ्या गोष्टी आम्हाला मांडावं लागणारच आहे. कारण ग्रामीण भागातल्या वाडी वस्तीवरच्या मतदारांचं मतदान घ्यायचं आहे. जेव्हा त्यांचं मतदान घ्यायचं आहे तर त्यांच्या अडचणी देखील सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावा लागेल. हर्षवर्धन पाटील म्हणतात आम्ही विकासाची मुद्दे होते. दोघांनी आजी माजी मंत्र्यांनी सांगितलं की चुकीच्या निवडणुका सगळ्याच निवडणुका विकासाच्याच मुद्द्यावरती असतात. एक तरी पक्ष एक तरी नेता म्हटलं का ते आम्हाला विकासच करायचा. शेवटचा प्रश्न, दत्तात्रय भरणे सकाळी म्हटले की हर्षवर्धन पाटील आणि मी एकत्र आल्यामुळे प्रचाराची देखील आवश्यकता आम्हाला भासणार नाही, कारण 24 आणि सर्व जिल्हा परिषद ते सगळं तालुका त्यांच्या दोघांच्याच हातात आहे. त्यामुळं ते कदाचित तसे म्हणले असते. पण ते आता 5 तारखेला निकाल लागल्यावरती दादा ते एकमेकावर सातत्याने भाषणामध्ये मलिदा घ्या म्हणून आरोप एकमेकावर करत होते. आज ते स्वतः त्या पक्षाची युती केलेली आहे. मग ह्याच्यानंतर ग्राउंड लेवलला जे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे त्यांनी कसं कुणाकडे का त्यांच्या अपेक्षाचा भंग झाला असं कुठतरी वाटतंय एकंदरीत पाहता.
हे जो काही आपल्याकडे हा शब्दप्रयोग नव्यानं आता एक प्रस्थापित झाला आहे मलिदा गँग, तर कामं कॉन्ट्रॅक्ट घेणं व्यक्तिगत स्वतःचा असलेला प्रपंच मोठा करणं अधिकार सगळ्यांना आहे. त्यामध्ये कुणी ते करू नये असं कोणी म्हणू शकत नाही. परंतु ते करत असताना ते करायचं आणि राजकारणात त्याच्या आधारे दादागिरी करायची हे लोकांना पटत नाही. त्यामुळं आम्ही बाकी कुठल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये कामात अडकलेली माणसं नाही. त्यामुळं आम्हाला काही त्याचं मलिदा गँगचं घेणं देणं नाही. त्यामुळं जे चुकीचं आहे त्याच्यावरती प्रहार हा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. काही वरिष्ठ नेते येणार आहेत. वरिष्ठ येणार आहेत, सगळे येणार आहेत.